नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, सनातन धर्मामध्ये वृक्षांचं महत्त्व हे सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे। हिंदू धर्मामध्ये पिंपळ, तुळशी वड, शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान आहे। असं मानलं जातं की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुणधर्म असतात। या झाडांपैकीच एक झाड आहे उंबराचं। त्यालाच आपण औदुंबर असंही म्हणतो। विष्णूनं नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध हा उंबऱ्यावर बसून केला होता। त्याच्याशी झालेल्या लढाईमध्ये नरसिंहाला जखमा झाल्या होत्या आणि त्याच्या नखांना विषबाधा झाली होती। त्यामुळे त्याने नख उंबराच्या खोडामध्ये खुपसून विषबाधेचं शमन केलं होतं। लक्ष्मीनं उंबराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्याने त्या जखमांना होणारा दाह थांबला होता। या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे। कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यानं किंवा त्याखाली दिवा ठेवल्यानं तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा बलवान होतो। यासोबतच पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात। वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो। असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो त्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता पडत नाही। परंतु ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी मात्र कायम राहते। तर मग चला जाणून घेऊयात आज औदुंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय, जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या आयुष्यातील समस्या देखील दूर करतील। सर्वात पहिला उपाय म्हणजेच उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिध म्हणून वापरतात। त्यामध्ये ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून जर यज्ञ केला असेल तर कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मोठी मदत होते आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं या झाडाची पूजा केली जाते। त्यानंतर समृद्धीसाठी देखील तुम्ही उपाय करू शकता। शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाला तुम्ही पाणी घाला। त्यानंतर 11 प्रदक्षिणा घाला आणि या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहील। जर तुमच्या प्रेमविवाहामध्ये काही अडथळे येत असतील किंवा जमिनीशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती घरी आणून आपल्या घराच्या कुंडीमध्ये टाका। त्यानंतर रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावरती चिंतन आणि नामस्मरण करा। महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये स्वास्थ्य सुधारत असल्याचं लक्षात येईल। मात्र त्यामध्ये सातत्य हे फार महत्त्वाचं आहे। उंबराच्या झाडाच्या सहवासामध्ये प्राणवायू मिळतो। दुपारच्या वेळी थंड सावली मिळते। आरोग्याच्या दृष्टीने उंबर हे अत्यंत गुणकारी असल्याने त्याचं सानिध्य हे सर्वार्थानं चांगलंच मानलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वामींचं बळ आपल्या पाठीशी वाढवण्यासाठी दर गुरुवारी तुम्ही हे उपाय जर न चुकता केलेत तर याचा तुमच्या आयुष्यावरती नक्कीच चांगला प्रभाव पडेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।